नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण नेहमीच विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व विषयांवर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे कर्करोगावर जागरूकता आणि त्यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कर्करोग तज्ञ डॉक्टर जेहान धाबर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर जेहान धाबर हे एक प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट आहेत। वैद्यकीय ऑन्कोलॉजी क्षेत्रातील त्यांच्या या कर्तृत्वामुळे ते नेहमीच नावाजले जातात। ते जसलोक हॉस्पिटल आणि BND ऑन्को सेंटर दादर येथे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट आहेत। ते त्यांचे संशोधन कार्य आणि नाविन्य, रुग्णांची काळजी आणि प्रत्येक कर्करोगाच्या रुग्णासाठी ते सुलभ आणि परवडणारे म्हणजेच अफोर्डेबल कर्करोगावरचे उपचार सजेस्ट करतात। त्यांनी युरोपमधून सर्टिफिकेशन देखील प्राप्त केलेलं आहे। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सुरुवातीलाच आपण कर्करोग म्हणजेच कॅन्सर म्हणजे काय इथून सुरुवात करूयात। कॅन्सर म्हणजे काय? बघा, कॅन्सर फक्त एक शब्द आहे। कॅन्सर म्हणजे मेडिकली आपण बोलतोय कॅन्सर इट इज डिव्हिजन ऑफ सेल्स अनकंट्रोलेबली। म्हणजे काय, आमच्या शरीरामध्ये हजार कण असतात, थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ सेल्स असतात। जेव्हा एका कण मध्ये खराबी चालू होते आणि ते कण डिवाइड होण्याला स्टार्ट करते, म्हणजे 1च्या 2, 2च्या 4 अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ दीज सेल्स म्हणजे कॅन्सर होते त्यामुळे। ओके डॉक्टर, कॅन्सर नेमकं कोणाला होतो? खरं तर हा प्रश्न चुकीचा आहे, कारण का बरेच वेळा कळतच नाही कॅन्सर कधी होतो, कधी स्टार्ट होतो, त्याच्या स्टेजेस पण लवकर कळून येत नाहीत। तर हा नेमका कॅन्सर कोणाला होण्याचे चान्सेस जास्त असतात? कर्करोग आहे, कॅन्सर एक छुपा रुस्तम आहे। हे आजारच असा आहे की ह्याचं प्रेझेंटेशन अनेक आहे। म्हणजे एक साधारण कमरदुखी पण कॅन बी अ सिम्पटम। हे घाबरायचं नाही, पण याचं काही पण फिक्स प्रेझेंटेशन नाही असतं कॅन्सरचं। थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ सिम्पटम्स आहे कॅन्सरचं। पण इफ यू टू से कॅन्सरचं काही फिक्स्ड एज नाहीये, काही वय असं नाहीये। माझ्याकडे पेशंट आहे, 2 वर्षाचा लहान बाबू एक पेशंट आहे ब्लड कॅन्सरचा, आणि एक दुसरा पेशंट आहे माझ्याकडे जे 94 इयर ओल्डची आजी आहे। तर म्हणजे काही एज असं नाही आता। लहानपणात आम्ही सी डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर, म्हणजे बाळा नाही बच्चू मध्ये जे कॅन्सर होतात ते युजली लिम्फोमा, लुकीमिया, मायलोमा हे सगळं ब्लडचं डिफरंट कॅन्सर्स बघतात, पीडियाट्रिक कॅन्सर जे सांगतात। वाईल आमचे जे रुटीन कॅन्सर जे आपण डे इन अँड डे आउट बघतो, म्हणजे ब्रेस्टचं कॅन्सर, स्तनाचं कॅन्सर, फुफ्फुसाचं कॅन्सर, आतडीचं कॅन्सर, गर्भपेशीचं कॅन्सर, हे सगळं युजली मेजॉरिटी म्हणजे आपण बघतोय 50-60 इयर्सच्या एज ग्रुपच्या वरमध्ये होतं हे सगळं। पण आता हे ट्रेंड थोडं चेंज होत आहे इन्क्रीजिंगली। आता खूप डे बाय डे आपण असं बघतोय की यंग पेशंट्स मध्ये पण इन्सिडेन्स खूप वाढते। ब्रेस्ट कॅन्सर अगोदर खूप मोस्ट ऑफ आवर पेशंट्स 80% पेशंट्स ब्रेस्ट कॅन्सरचा अगोदर वर अबोव्ह 60 इयर्स ऑफ एज, 5 to 10 इयर्स बॅक, 5-10 वर्ष अगोदर। आता आमच्याकडे 20 इयर ओल्ड 30 वर्षाच्या मुलग्यामध्ये पण ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्स आहे। तर ट्रेंड आता चेंज होते। बरोबर, बट देयर इज नो फिक्स्ड एज। असं एक वय नाहीये की या वयानंतर कॅन्सर होणार, असं नाहीये। ओके डॉक्टर, या कर्करोगाची, या कॅन्सरची सुरुवात कशी होते? हा कशा पद्धतीने सुरू होतो? काय सिम्पटम्स दिसायला लागतात? बरोबर। पण जसं मी सांगितलं ना, एनी परसिस्टंट सिम्पटम म्हणजे एकच सिम्पटम तुला वारंवार चालूच आहे, ते बरं होत नाहीये, दॅट रिक्वायर्स इन्व्हेस्टिगेशन। म्हणजे ते सिम्पटमला आपण इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे। कॉमन सिम्पटम्स म्हणजे व्हॉट वी शुड बी अलर्ट अबाउट, जे रेड साइन्स असतात, रेड फ्लॅग साइन्स जे आपण सांगतात, वॉर्निंग साइन्स कॅन्सरचे। म्हणजे फॉर ओरल कॅव्हिटी लेट अस स्टार्ट विथ, म्हणजे तोंडामध्ये काही छाला असेल जे बरं होत नाहीये, छाला वाढत चाललाय, आवाज मध्ये काही बदलाव होत आहे, नेक मध्ये गळामध्ये काही गाठी झाली आहे, एस्पेशली जर आपण तंबाखू किंवा सिगरेट असं काही घेत असेल, हे काही सिम्पटम्स असतील आणि जे बरं होत नाहीये, डॉक्टरकडे जायला लागतं, एक्झामिन करून घ्या। परसिस्टंट खोकला असेल, म्हणजे खोकला जे बरं होत नाही, सुका खोकला 4 आठवड्या 6 आठवड्या झाला बरं होत नाही, हे एक वॉर्निंग साईन होऊ शकतं। जेवण जात नसेल की वजन कमी होत असेल, सिग्निफिकंट वेट लॉस जे आपण सांगतो, अराउंड
10 to 15 किलो वेट लॉस असं काय झालं, विच इज ऑल्सो वॉर्निंग साईन. कुठे पण अंगमध्ये काही स्वेलिंग आहे, काही गाठी असल्यासारखं आहे जे वाढत चाललंय स्लोली स्लोली साईज मध्ये, दॅट रिक्वायर्स एक्झामिनेशन. आमचे बॉबल हॅबिट्स म्हणजे कधी लूज मोशन, कधी कब्जी, असं काही ऑल्टरनेशन होत असेल तर वी शुड गेट इट एक्झामिन. कुठून ब्लिडिंग फ्रॉम नोज, खोकलामध्ये रक्त आलं, मोशनमध्ये रक्त आलं, लघवीमध्ये रक्त आलं, हे तपास करायचं. इट कुड बी अ वॉर्निंग साईन ऑफ कॅन्सर. ओके. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बरेच आजार संसर्गजन्य जेनेटिक असतात, तर या कॅन्सरच्या बाबतीत काय आहे? कारण का बरेच वेळा डॉक्टरांकडून पण फॅमिली हिस्ट्रीबद्दल विचारलं जातं. तर बरोबर, हा बरोबर. कॅन्सर खरंच संसर्गजन्य आहे का? नॉट नेसेसरी. म्हणजे 10 to 15% कॅन्सरचे केसेस जे असतं ते अनुवंशित होऊ शकतं, हेरिडिटरी होऊ शकतं. एस्पेशली आपण काय ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे गर्भपेशीचा कॅन्सर, व्हेरी रेअरली आतडीचा कॅन्सर, कोलॉन कॅन्सर, हे हेरिडिटरी होऊ शकतं, अनुवंशित होऊ शकतं. आणि हे व्हॉट टेल्स अस म्हणजे काय मार्कर्स काय असतात की हे अनुवंशित कॅन्सर होऊ शकतं. म्हणजे यंग एज मध्ये जेव्हा कॅन्सर होतं, जसं मी सांगितलं अगोदर, 30 वर्षाच्या लेडीला ब्रेस्ट कॅन्सर असतं, तो वी शुड बी सस्पिशियस की हे कदाचित अनुवंशित होऊ शकतं. सेकंड की फॅमिलीमध्ये खूप स्ट्रॉंग हिस्ट्री असेल, म्हणजे पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर झाला, तिची बहिणीला ब्रेस्ट कॅन्सर आहे, आईला कॅन्सर आहे, असं स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल तर अनुवंशित कॅन्सर होऊ शकतं. आणि हे अनुवंशित कॅन्सरसाठी पण आमच्याकडे टेस्ट असतं, एक ब्लड टेस्ट असतं, जीन्सची टेस्ट जेव्हा करते आपण, विच कॅन कन्फर्म की कॅन्सर आहे, अनुवंशित कॅन्सर आहे की नाही. तुम्ही असं हे ऐकलं असेल, आणि हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 11 वर्ष अगोदर, 11 years अगो, 2011 की 2012 मध्ये अँजेलिना जोली ऍक्ट्रेस अमेरिकेची, तिने BRCA1 BRCA2 ची टेस्ट केली त्यावेळी, जेव्हा ही टेस्ट असं मेन स्ट्रीम मध्ये आलो पण नव्हती, खूप रेअर होती ती टेस्ट. तेव्हा तिने ते BRCA1 BRCA2 टेस्ट केली, कारण की तिच्या फॅमिलीमध्ये खूप कॅन्सर केसेस होतं, तिच्या फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग कॅन्सरची हिस्ट्री होती. आणि तिच्या ब्रॅका पॉझिटिव्ह होता. BRCA1 BRCA2 एक प्रकारचे जीन्स जे आहे, जे आमचे सगळ्यामध्ये असतात ते जीन्स, आणि ते खराबीमुळे ब्रेस्ट आणि ओव्हरीचं कॅन्सर होऊ शकतं. तर तिची ब्रॅका पॉझिटिव्ह आली, ब्रॅकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि प्रॉफिलॅक्टिकली म्हणजे कॅन्सरच्या अगोदरच तिने त्याचं ब्रेस्टचं ऑपरेशन आणि ओव्हरीजचं ऑपरेशन करून घेतलं. तर हे एक मोठं एक्झाम्पल होतं त्यावेळी की अँजेलिना जोलीने ब्रॅका टेस्ट केली. तर हे ब्रॅका हे जीन आहे जे हेरिडिटरी कॅन्सरमध्ये खूप कॉमनली खराब असतं. ओके. आता डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हे मिथ आहे की काय माहीत नाही, पण बरेच वेळा असं म्हटलं जातं की नुसतं सिगारेट नाही तर सिगारेटच्या धुरामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तर हे कितपत खरं आहे? बरोबर. हे मेडिकल टर्म्समध्ये हे आपण मेडिकल टर्म्समध्ये सांगतो सेकंड हँड स्मोकिंग. हं. म्हणजे जे माणूस, जे व्यक्ती सिगरेट घेत असेल, सिगरेट पिते, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण रिस्क असतं. फॉर एक्झाम्पल, घरमध्ये कोणी माणूस सिगरेट पिते तर त्याच्या बायकोला आणि बाळांना पण कॅन्सरचा रिस्क जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू नॉर्मल पॉप्युलेशन. तर ते आपण सेकंड हँड स्मोकिंग सांगतोय. म्हणजे जे एक्झेल्ड धुवा असतं ते घेऊन पण कॅन्सरचा रिस्क डेफिनेटली वाढतात, लंग कॅन्सरचा. इनफॅक्ट जेव्हा पण माझ्या ओपीडी मध्ये लेडी पेशंट येतात ज्यांना लंग कॅन्सर डायग्नोज झालाय, मी नेहमी विचारते की काय घरामध्ये कोणी सिगरेट पितात काय. हे खूप कॉमनली असतं की लेडीज मध्ये जेव्हा लंग कॅन्सर होते, फुफ्फुसांचा कॅन्सर होते, त्यांच्या घरामध्ये कोणी ना कोणी स्मोकर असेल. तो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर की सेकंड हँड स्मोक. आता स्टडीज असं पण झालंय की विच हॅव सेड, त्याचं पण लिटरेचर आहे आमच्याकडे, प्रूफ आहे की नॉट ओनली सेकंड हँड स्मोक, म्हणजे ते धुवा तर आहेच डेंजरस, ते आम्हाला माहित आहे. आता एक नवीन कन्सेप्ट आहे थर्ड हँड स्मोक. म्हणजे जे माणूस सिगरेट पितात हं. त्याचे पार्टिकल्स, जे छोटे पार्टिकल्स आहे, डोळ्यांना दिसत पण नाही, ते टेबलवर पण कुठे पण सरफेस मध्ये जाऊन बसतात, आणि ते हात लावल्यावर पण आपल्याला कॅन्सरचा रिस्क वाढू शकतं. तर ते थर्ड हँड स्मोकिंग सांगतात. तर स्मोकर तर स्वतःचा हेल्थ खराब करतोच, हं, हं, हं. त्यासोबत आजूबाजूला पण हार्म करतो. बरोबर. आणि डॉक्टर, कॅन्सर हा एक असा आजार आहे की तो कधी सुरू होतो हे पटकन कळतच नाही. खूप स्टेज बरोबर, पुढे बरोबर. गेल्यानंतर ते समोर येत जातं. तर अशी कोणती शारीरिक तपासणी आहे का?
ज्याच्याद्वारे आपल्याला कळेल, आपल्याला कर्करोग ओळखता येईल? असं एक काही टेस्ट नाहीये, की असं आपण हे टेस्ट करू आणि आम्हाला कॅन्सर आपण पकडू शकतोय लवकर. असं काही हं, एक हं, टेस्ट हं. नाहीये. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे आहे, की आम्हाला अवेअरनेस पाहिजे. म्हणजे एव्हरीबडी शुड बी अवेअर, हं, की हं. कॅन्सर जर आपण लवकर पकडलं, अर्ली स्टेजमध्ये पकडलं आपण, ते ते क्युरेबल आहे. आणि त्यासाठी काय म्हणजे आमच्याकडे खूप पेशंट असं ओपीडीमध्ये येतात, जे हां, 1 वर्षापासून ब्रेस्टमध्ये गाठ होती, पण मला वाटलं की साधारण गाठ होती म्हणून मी आली नाही डॉक्टरकडे. आणि 1 वर्षापासून ते गाठ घेऊन असंच काही केलं नाही आणि सगळीकडे पसरलेला स्टेज 4 मध्ये येतात आमच्याकडे. सो वी हॅव टू बी अवेअर की असं गाठ आहे, जे कमी होत नाहीये, वाढत चालली आहे. 4 किंवा 6 आठवड्या झाल्या. डॉक्टरकडे जा, एक्झामिन करून घ्या, चेकअप करून घ्या. घाबरू नका, की "अरे, मला काय आलं तर काय करू?" असं नाहीये. लवकर पकडलं तर हे आजार पूर्णपैकी बरं होऊ शकतं. आणि दुसरं गोष्ट आहे, की अमेरिकेतल्या, युरोपमध्ये काय स्क्रीनिंग प्रोग्राम्स असतात. फिक्स्ड स्क्रीनिंग म्हणजे प्रत्येक वर्ष तुम्हाला अमुक टेस्ट करायला लागतात. नाही केलं तर इन्शुरन्स नाही भेटणार असं आहे त्यांच्याकडे. इंडियामध्ये पण गव्हर्नमेंटने खूप स्कीम्स काढली आहे स्क्रीनिंगसाठी. पण अजून पब्लिक अवेअर नाहीये आणि ज्या लोक अवेअर आहे ते रेडी नाहीये टेस्ट करायला. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? नॉर्मल माणसाचं टेस्ट करायचं. ते काहीतरी काही पण असेल तर आपण लवकर पकडू शकते. आफ्टर द एज ऑफ 45 आपण प्रत्येक लेडीला ॲडवाइस करतो, की मॅमोग्राफी करायचं. हे वन्स अ इयर ब्रेस्टसाठी. जे हेवी स्मोकर्स असतात, जे 25 इयर्स स्मोक केलं असेल, त्यांना वर्षामध्ये एक टाइम आफ्टर द एज ऑफ 55 वर्षामध्ये एक टाइम लो डोस सीटी स्कॅन करायला लागतं, लंग कॅन्सरसाठी. जे तंबाखू खातात आणि बिडी सिगारेट घेतात, 6 महिन्यामध्ये एक टाइम तोंडाचे एक्झामिनेशन करून घ्या. तर हे सगळं आपण स्क्रीनिंग केलं, तेव्हा आपण कॅन्सर लवकर पकडू शकतो आणि लवकर पकडलं तर क्युरेबल असतं. ओके. आता कॅन्सरवर व्हॅक्सिन आहे? कर्करोगावर कोणती आता लस उपलब्ध आहे का? व्हॅक्सिन आतापर्यंत कॅन्सरसाठी काही असं व्हॅक्सिन नाही आलं. पण सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे काय? जे गर्भपिशवी असतं त्याच्या तोंडवर सर्व्हिक्स, हं. सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनसाठी एक व्हॅक्सिन आहे. आता ते व्हॅक्सिन इंडियामध्ये पण स्कूल्समध्ये आणि सगळीकडे ते देतात आता. इट इस ऑफर्ड टू ऑल गर्ल्स. सगळं गर्ल्सला आपण फ्रॉम द एज ऑफ 9 हं, हं. टू 16 इयर्स ऑफ एज ते व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. अँड इट रिड्युसेस द चान्सेस ऑफ सर्व्हायकल कॅन्सर. तर अराउंड 99% रिस्क रिडक्शन असतं ते व्हॅक्सिन घेतल्यावर. 2 डोस असतं. एक सपोज आज घेतलं, फॉर एक्झाम्पल आज घेतलं, 6 महिन्यानंतर दुसरा डोस असतं. आणि हे सर्व्हायकल व्हॅक्सिन प्रिव्हेन्शनसाठी व्हॅक्सिन आहे. बाकी कॅन्सरसाठी आता काही असा व्हॅक्सिन जे इफेक्टिव्ह आहे, जे काम करते असं नाही बनलं अजूनपर्यंत. ओके. डॉक्टर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर म्हणजे सगळे आधीच कॉन्फिडन्स लूज होतं त्यांचा. त्यांना असं वाटतं की आता कॅन्सर झाला म्हटल्यावर मी यातून वाचू शकणार नाही, मी यातून कव्हर होऊ शकणार नाही. तर याविषयी तुमचं मार्गदर्शन असं हवं आहे की कॅन्सर हा बरा होऊ शकतो का? नक्की कॅन्सर बरा होऊ शकतं. आमच्याकडे असं पेशंट्स आहे जे आमच्याकडे आले होते. हं. आपण ट्रीट केलं किमोथेरपीने. आता त्यांचं लग्न झालं, त्यांचा बाळ-बच्चू झाला. ते आम्हाला भेटायला येते आता. तर कॅन्सर नक्की क्युरेबल आहे. इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ कॅन्सर. कोणत्या प्रकारचा कॅन्सर आला आणि स्टेज. जसं मी अगोदर सांगितलं, की स्टेज 1 मध्ये, स्टेज 2 मध्ये डेफिनेटली नक्की हा आजार क्युरेबल असतं. स्टेज 3 मध्ये आपण तरी पण ट्राय करतो, प्रयत्न करतो आपण, की क्युअर करण्यासाठी. तर हे फर्स्ट 3 स्टेजमध्ये डेफिनेटली आपण वी कॅन ट्राय टू क्युअर. दुसरं जे लिम्फोमाज असतं, लिम्फोमा एक प्रकारचा कॅन्सर असतं, जे लिम्फ नोड्सचं कॅन्सर असतं. ते व्हेरी हाय चान्स असतं, की क्युअर होऊ शकतं. जर्म सेल ट्यूमर असतं, एक प्रकारचं कॅन्सर असतं. प्रत्येक क्युरेबल कॅन्सर आहे. आणि आजच्या जमान्यामध्ये इव्हन स्टेज 4 कॅन्सर आपण वर्षांसाठी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो फॉर मेनी इयर्स टुगेदर. लंग कॅन्सर आता 10 वर्ष अगोदर, 10-15 वर्ष अगोदर लंग कॅन्सर, स्टेज 4 लंग कॅन्सर म्हणजे काही चान्स नाही वाचवायचं. हं, 3 हं. महिना 4 महिन्यांमध्ये
वी यूज्ड टू लूज पेशंट्स 15 इयर्स बॅक. आता इतकं ऍडव्हान्स झालंय सायन्स की गोळ्यावर स्टेज 4 लंग कॅन्सर पेशंट्स 7 वर्ष 8 वर्ष आरामात काढतात. तर हे ऍडव्हान्सेस आहे. तर डेफिनेटली कॅन्सर असा काही घाबरायचं नाही आहे या आजच्या जमान्यामध्ये. अर्ली स्टेजमध्ये आपण क्युअर करू शकते आणि लेट स्टेजमध्ये आपण कंट्रोल करतो आजाराला. हं, हं, हं. डॉक्टर, पुन्हा एक कॅन्सर संदर्भात बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे, की या कॅन्सरची लक्षणं म्हणजे सिम्प्टम्स काय आहेत? कशा पद्धतीने आपल्याला कळेल, की आपल्याला याची सुरुवात झालेली आहे? तर असं एनी पर्सिस्टंट सिम्प्टम म्हणजे काही पण तुम्हाला जे एक कंप्लेन आहे जे जात नाही, बरं होत नाहीये हं, हं. आणि वारंवार होत आहे, तर वी शुड पे अटेन्शन. जसं मी सांगितलं ब्लीडिंग होत आहे मोशनमध्ये, संडासमध्ये रक्त जात असेल, इमिजिएटली एक्झामिन करा. काला संडास होत असेल, एक्झामिन करून घ्या, चेकअप करून घ्या. मोशन तुम्हाला बरोबर होत नाही, कधी कॉन्स्टिपेशन, कधी जुलाब, कधी कब्जी असं होत असेल, चेकअप करून घ्या. वेट लॉस होत असेल, जेवण नाही जात आहे, आवाजमध्ये बदलाव, होर्सनेस ऑफ व्हॉइस, कुठे छाला आहे, कुठे गाठी आली असेल, असं काही पण लक्षण असतात, तर वी शुड इमिजिएटली डॉक्टर तुमच्या लोकल एमडी डॉक्टरला भेटा. ते तुम्हाला टेस्ट ऍडवाइस करणार जे गरजेचं आहे आणि वी कॅन डिटेक्ट द डिझीज. असं अगदीच. आपण एक सिम्प्टम नाहीये की एक टेस्ट नाही आपण करू आणि आपण कॅन्सर फ्री आहे असं सांगू शकतो. ओके. डॉक्टर, आता याचे उपचार पर्याय कोणते आहेत सध्या? खूप ऍडव्हान्स झालं टेक्नॉलॉजी, हं, खूप हं, हं. ऍडव्हान्स झालं सायन्स आपल्याकडे. वी हॅव मेनी ट्रीटमेंट ऑप्शन्स आता आजच्या दिवसामध्ये. हं. एक तर आमचं ऑफकोर्स सर्जरी एक आहे, दुसरं रेडिएशन. हे दोन्ही आमचे खूप एज ओल्ड टेक्निक्स आहे फॉर ट्रीटिंग कॅन्सर. आता मेडिकली आपण काय काय करू शकतो. मेडिकलमध्ये पण मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सरमध्ये आमच्याकडे किमोथेरपी तर आहेच. मी सगळं ऐकलं असेल किमोथेरपी. पण किमोथेरपी पण आजच्या जमान्यामध्ये असं नाहीये अगोदरसारखं की उलटी होणार किंवा खूप जास्त त्रास होणार किंवा पेन होणार. किमोथेरपी म्हणजे काय, सलाईनच्या बाटल्यामध्ये इंजेक्शन असतात आणि आपण खूप दुसरा त्यासाठी केअर घेतो की काही साइड इफेक्ट होत नाही. आमच्याकडे असं मशीन आहे, जेव्हा आपण मशीन घालवतो ऑन किमोथेरपी तर केस पण नाही जात. हं. तर असं खूप ॲडव्हान्स झालंय. बिसाइड्स किमोथेरपी आमच्याकडे टार्गेटेड थेरपी आहे. म्हणजे टार्गेट थेरपी म्हणजे काय? डायरेक्टली ते इंजेक्शन्स असतात जे डायरेक्टली जाऊन ट्यूमरवर काम करतात. बाकी काहीच साइड इफेक्ट नाहीये. आमच्याकडे आता इम्युनोथेरपी आहे. हं. इम्युनोथेरपी म्हणजे आमची बॉडीची इम्युनिटीला ट्रेन करतं ते, की जाऊन कॅन्सर सेलचे अटॅक करायला. इम्युनोथेरपी. आमच्याकडे हॉर्मोनल थेरपी असतं. स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे. तसं खूप ट्रीटमेंट ऑप्शन्स आहे आजच्या जमान्यामध्ये बिसाइड्स किमोथेरपी. ओके. आता कॅन्सरसाठी आपण टेस्ट कधी करू शकतो? आणि शेवटचा जाता जाता प्रश्न, की हा कॅन्सर आपण पूर्णतः टाळू शकतो का? असं टेस्ट म्हणजे वी शुड डू रेग्युलर स्क्रीनिंग. हं. कॅन्सरसाठी आम्हाला वयाप्रमाणे आणि जे हिस्ट्री आहे त्याप्रमाणे आपण रेग्युलर स्क्रीनिंग टेस्ट करायला पाहिजे. प्रत्येक ऑल लेडीजला आपण सांगतो की मॅमोग्राफी करा 45 इयर्स नंतर. स्मोकर्सला आपण सांगतो की सीटी स्कॅन करून घ्या. आणि कॅन कॅन्सर बी प्रिव्हेंटेड? असं येस, इफ वी आर आपण हेल्दी लाईफस्टाईल, वी लीड अ हेल्दी लाईफस्टाईल. शराब सोडलं, अल्कोहोल, दारू सोडलं आपण, स्मोकिंग सोडलं, त्या स्मोकिंगला हातच नाही लावलं स्टार्टिंग पासून. ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपण करत एव्हरी डे आपण अराउंड 20 to 30 मिनिट्स एक्सरसाइज करू शकतो. जंक फूड अवॉइड करतो आपण. ते फास्ट फूड जे पण आपण अवॉइड करू. तर हे सगळं आपण लाईफस्टाईलमध्ये चेंजेस लावल्यावर आपण कॅन्सर कॅन बी प्रिव्हेंटेड. असं सांगतात की ऑलमोस्ट 50% कॅन्सर्स आहे दॅट कॅन बी प्रिव्हेंटेड बाय चेंजिंग आवर लाईफस्टाईल ओन्ली. इम्प्रूव्हिंग आवर डायट. डायट इम्प्रूव्ह केल्यावर, एक्सरसाइज केल्यावर कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. एस्पेशली हे कोलॉन कॅन्सर हे सगळं. ओके. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला. खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता कर्करोगावर जागरूकता. या शोमध्ये डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. कॅन्सर, त्याचे सिम्प्टम्स, कशा पद्धतीने उपचार होऊ शकतात, कशा पद्धतीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे, या सर्व विषयावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्प्टम्स दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.